मुख्यमंत्री कोण हे अजून ठरत नाही। 200 पेक्षाही जास्त जागा जिंकलेल्या आघाडीला किंवा युतीला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही। भारतीय जनता पक्षाला 130 पेक्षा जास्त जागा आहेत, म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही। आणि जनतेला त्यात इंटरेस्ट सुद्धा नाही, कारण आम्ही आधी म्हटले हा जनतेचा कौल नाही। जे निकाल लागले महाराष्ट्रात तो जनतेचा कौल आहे असं आम्ही मानत नाही। तरीही 3 पक्षांना पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही, विधानसभेची मुदत 26 तारखेला संपलेली आहे, 26 तारखेला मुदत संपलेली आहे। या ठिकाणी जर आम्ही असतो तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं। पण नियम कायदे हे फक्त आमच्यासाठी, विरोधी पक्षासाठी। बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणताही नियम नाही। महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल, कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न आता आहे। आम्ही सगळेच वाट पाहत आहोत। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळा निर्णय जो आहे तो वरिष्ठांवर, भाजपच्या वरिष्ठांवर दावा सोडला त्यांनी। प्रश्न असा आहे की मुळात त्यांना असा दावा असायला कसा काय असू शकतो, मला त्याच्यावरती आता काही या क्षणी बोलायचं नाही। पण स्वतःला जे शिवसेना समजतायत, जे स्वतःला शिवसेना मानतायत, त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, हिंदू हृदय सम्राटांचं नाव घेऊ नये, शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये। जर स्वतःला शिवसेना, म्हणजे शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगाने दिलेली आहे, जनतेने नाही दिली असं म्हणत नाही, किंवा मोदी शहांनी दिली आहे, तरी पण ती शिवसेना आहे, नाव शिवसेना आहे। आणि त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार मी परत रिपीट करतोय, जर तुम्ही मोदी शहांना देत असाल तर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, बरं का, हे असे शब्द यापुढे न वापरलेले बरे। मला काहीच म्हणायचं नाही, हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि एकदा त्यांच्या युतीतल्या 2 पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिलेले असल्यावरती दिल्ली ठरवेल आता महाराष्ट्राचे भविष्य। आम्ही कशाला ठरवायचं?